Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Power EMRS. Today we are going to study Democratic Politics second class 10th. First lesson power sharing and third part that we are going to study why power sharing is desirable. Thus two different set of reason can be given in the favor of power sharing. First, power sharing is good because it helps to reduce the possibility of conflict between social group. Power sharing केल्यामुळे काय होतं? Reduce the possibility of conflict between सोशल ग्रुप. समाजामध्ये वेगवेगळे गट असतील, वेगवेगळ्या भाषा बोलणारे असतील. आपण बेल्जियममध्ये पाहिलं उदाहरण, श्रीलंकेमध्ये पाहिलं. तर आपण पॉवर जर शेअर केली तर त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट किंवा फाईट ही होणार नाही. सन्स द सोशल कॉन्फ्लिक्ट ऑफन लीड टू अ व्हायलन्स अँड पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी. सो पॉवर शेअरिंग इज गुड वे टू इन्श्युअर स्टॅबिलिटी इन पॉलिटिकल ऑर्डर. पॉवर जर शेअर केली नाही, आपण सत्तेची जी विभागणी केली नाही, अधिकार जर दिले गेले नाही, तर काय होईल? संघर्ष होईल. त्याच्यानंतर व्हायलन्स होईल, हिंसा होईल आणि त्याच्यामुळे पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी येईल, तिथे राजकीय अस्थैर्य येईल. बरोबर आहे? सत्ता काढून घेतली जाईल. सो पॉवर शेअरिंग इज गुड वे टू इन्श्युअर स्टॅबिलिटी इन पॉलिटिकल ऑर्डर. सत्तेची जर विभागणी केली तर काय होईल? इट इन्श्युअर द स्टॅबिलिटी इन पॉलिटिकल ऑर्डर. राजकीय ज्याला म्हणूया शासन व्यवस्थेला किंवा राजकीय शासन हे स्थैर्य देणारं शासन हे तिथं असेल, स्थिर असेल, ते कंटिन्युअस चेंज होणारं नसेल. सो इम्प्युजिंग द विल ऑफ मेजॉरिटी कम्युनिटी ओव्हर ऑदर मे लुक लाईक अन अट्रॅक्टिव्ह ओपिनियन इन अ शॉर्ट रन, बट इन लॉंग रन अंडरमाइन द युनिटी ऑफ नेशन. मग काय होईल? जर मेजॉरिटी ऑफ कंट्रीने आपल्या ज्या काही इच्छा आहेत, आपल्या ज्या काही मागण्या आहेत, त्या जर फक्त पूर्ण केल्या आणि दुसऱ्या कम्युनिटीच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाही, हे फक्त थोड्या दिवस चालेल, परंतु त्याच्यामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण होणार आहे. सो मेजॉरिटी कम्युनिटी इम्पोजिंग द विल ऑफ मेजॉरिटी कम्युनिटी, आपल्या जे काही संख्येने जास्त आहेत मेजॉरिटी कम्युनिटी, त्यांनी जर आपल्या ज्या काही इच्छा आहेत, आपल्या ज्या काही आकांक्षा आहेत, त्या जर दुसऱ्या कम्युनिटीवर बळजबरीने जर लादल्या तर हे थोडे दिवस काम करेल आणि त्याच्यामुळे देशाच्या एकतेला धोका हा निर्माण होणार आहे. सो टायरनी ऑफ द मेजॉरिटी इज नॉट जस्ट ऑप्रेसिव्ह फॉर मायनॉरिटी, इट ऑफन ब्रिंग रुईन टू द मेजॉरिटी ॲज वेल. आणि म्हणून टायरनी आपण म्हणू काय? जुलूम, जबरदस्ती जर केलं आणि कोणावरती? जे संख्येने कमी आहेत, मायनॉर आहेत, त्यांच्यावर जरी केलं तर याच्यामुळे देशाचा विनाशच होणार आहे. त्या दोन्ही कम्युनिटीचा विनाश होणार आहे, मायनॉरिटी ॲज वेल ॲज मेजॉरिटी. जे संख्येने कमी आहेत त्यांचाही, संख्येने जास्त आहेत त्यांचाही. So therefore, there is a second and deeper reason why power sharing is good for democracy. दुसरं एक कारण आहे पॉवर शेअरिंग लोकशाहीमध्ये का आवश्यक आहे. सो पॉवर शेअरिंग इज व्हेरी स्पिरिट ऑफ डेमोक्रेसी. लोकशाहीचा आत्मा आहे आपण म्हणूया पॉवर शेअरिंग. अ डेमोक्रेटिक रूल इन्व्हॉल्व्स शेअरिंग पॉवर विथ दोज affected by its exercise and who have to live with its effect. आता आपण म्हणूया लोकशाहीच्या नियमाप्रमाणे, आपण लोकशाहीचा नियम असं म्हणतो की आपण जर पॉवर शेअरिंग केलं अशा लोकांमध्ये, ज्याच्यामुळे ज्या लोकांसाठी हा कायदा बनवलेला आहे, ज्या लोकांसाठी हे अधिकार बनवलेले आहेत, त्यांच्यावर त्याचा काय परिणाम होईल. किंवा आपण एखादा कायदा बनवल्यानंतर किंवा आपण सत्तेची विभागणी केल्यानंतर, सत्तेचा वापर आपण एकदा केल्यानंतर, बरोबर आहे, त्या कोणत्या लोकांवरती त्याच्यावर प्रभाव होणार आहे. म्हणून सत्ता एकदा आली की सत्तेचा आपण वापर करत असताना कोणत्या लोकांवरती त्याचा प्रभाव होणार आहे आणि जे लोक जिथे राहणार आहेत त्यांच्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि म्हणून पॉवर शेअरिंग हे गरजेचं आहे. सो पीपल हॅव राईट टू बी कन्सल्टेड ऑन हाऊ दे आर टू बी गव्हर्न. म्हणून लोकांना अधिकार आहे कशा पद्धतीने शासन हे चाललं गेलं पाहिजे. सो अ लेजिटिमेट गव्हर्नमेंट इज वन where the citizen through a participation acquire a stake in the system. म्हणून आपण म्हणूया कायदेशीर शासन हे एक असं शासन आहे ज्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जिथे प्रत्येक घटकाला प्राधान्य दिलं जातं. सो let us call the first set of reason prudential and the second one is moral. आता प्रुडेन्शियल म्हणजे काय? प्रुडेन्शियल मीन्स बेस्ड ऑन प्रुडन्स, केअरफुल कॅल्क्युलेशन, ज्याला आपण म्हणूया केअरफुल गुड जजमेंट. आणि मॉरल म्हणजे नैतिक. दोन कारणं आहेत, बरोबर आहे.
while prudential results stress that power sharing will bring out better outcome. एक आपण म्हणूया प्रुडेन्शियल जे कारण आहे ते काय सांगतं की पॉवर शेअरिंगमध्ये आपल्याला चांगले रिझल्ट पाहायला मिळतील. मॉरल रिझन एम्फॅसाइज द ॲक्ट ऑफ पॉवर शेअरिंग इज व्हॅल्युएबल. मॉरल काय म्हणतं की पॉवर शेअरिंग जर केलं तर ते अतिशय व्हॅल्युएबल आपल्याला ठरेल, मूल्यवान अतिशय ठरणार आहे. अशा पद्धतीने पॉवर शेअरिंगचे फायदे हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत भविष्यामध्ये. सो दॅट्स ऑल ऑफ वाय पॉवर शेअरिंग इज डिझायरेबल. पॉवर शेअरिंग हे का गरजेचे आहे? कारण देशाच्या एकतेसाठी. कारण देश हा वेगवेगळ्या घटकामध्ये विभागला, आपण दुसऱ्या समाजाच्या पण आशा अपेक्षांचा आदर केला तर देश विभागला जाणार नाही, सिव्हिल वॉर होणार नाही. म्हणून पॉवर शेअरिंग हे गरजेचं आहे असं पाहिलं आपण. आणि पॉवर शेअरिंगमुळे कोणत्या लोकांवरती आपण सत्तेचा वापर केल्यानंतर प्रभाव होतो आणि कोणते लोक, ज्या लोकांमध्ये आपण, जे लोक तिथे राहणार आहेत त्यांच्यावर त्याचा काय परिणाम होईल. म्हणून याही मुळे पॉवर शेअरिंग ही गरजेची आहे. त्याचबरोबर पॉवर शेअरिंगमध्ये लोकांना अधिकार आहे की कशा पद्धतीने हे शासन चाललं गेलं पाहिजे. सो दिस इज व्हॉट अबाउट वाय पॉवर शेअरिंग इज डिझायरेबल. नेक्स्ट वन इज फॉर्म्स ऑफ पॉवर शेअरिंग. सो पॉवर शेअरिंगचे कोणकोणते प्रकार आहेत आपण पाहणार आहोत. सो द आयडिया ऑफ पॉवर शेअरिंग हॅज emerged in opposition to the notion of undivided political power. So for a long time it was believed that all power of a government must reside in one person or group of persons located at one place. It was felt that if the power is dispersed, it would not be possible to take quick decision and to enforce them. असं म्हटलं जायचं की पूर्वी सत्तेची विभागणी केली जात नव्हती. राजा होता, राजाकडे सत्ता असायची. त्याच्यानंतर आपण हुकुमशहा पाहिला, हिटलरसारखा, तोही कारण पटपट डिसिजन घेतलं जायचं. आणि म्हटलं जायचं असं की सत्तेची आपण जर वाटणी केली नाही, विभागणी केली नाही, किंवा आपण म्हणूया ग्रुप सत्तेची वाटणी म्हणजे ही एका व्यक्तीच्या हातात किंवा आपण एका व्यक्तीच्या हातात न ठेवता वेगवेगळ्या लोकांच्यात जर दिली तर डिसिजन हे पटकन होणार नाही आहेत, क्विक डिसिजन होणार नाहीत आणि ते जनतेवरती आपल्याला अंमलातही आणता येणार नाहीत. बट दीज नोशन्स हॅव चेंज्ड विथ द इमर्जन्स ऑफ डेमोक्रेसी. वन बेसिक प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी इज दॅट पीपल आर द सोर्स ऑफ ऑल पॉलिटिकल पॉवर. आणि म्हणून लोकशाहीचा एक मूलभूत तत्व आहे त्याच्या म्हणूया पीपल आर द सोर्स ऑफ ऑल पॉलिटिकल पॉवर. लोकांसाठी ही सत्ता आहे, बरोबर आहे, आणि त्यांच्यासाठीच ही शासन व्यवस्था आहे. सो इन अ डेमोक्रेसी पीपल रूल दॅमसेल्व्स थ्रू इन्स्टिट्यूशन ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट. आणि लोकशाहीमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, लोकच आपलं हे शासन व्यवस्था चालवतात, ज्याला आपण म्हणूया स्वयंशासन. लोकच आपले प्रतिनिधी निवडून देतात, लोकच आपली शासन व्यवस्था चालवतात. सो इन अ गुड डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट ड्यू रिस्पेक्ट इज गिवन टू द डायव्हर्स ग्रुप अँड व्ह्यूज दॅट एक्झिस्ट इन अ सोसायटी. आणि म्हणून लोकशाहीमध्ये सर्व समाजातील, वेगवेगळ्या समाजातील लोकांना त्यांच्या मतांचा आदर केला जातो, बरोबर आहे, समान अधिकार त्यांना दिले जातात. सो एव्हरीवन हॅज अ व्हॉइस इन द शेपिंग द पब्लिक पॉलिसी. प्रत्येकाचा आवाज आहे, प्रत्येकाच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून घेतल्या जाऊ शकतात आणि त्याच्यामुळे समाजासाठी धोरण ठरवताना प्रत्येकाच्या मताचा आदर हा केला जातो. सो देअरफॉर इट फॉलोज दॅट इन अ डेमोक्रेसी पॉलिटिकल पॉवर शुड बी डिस्ट्रीब्युटेड अमॉंग मेनी सिटीजन ॲज पॉसिबल. म्हणून राजकीय जी काही सत्ता आहे, अधिकार आहे, ती त्या समाजातील लोकांमध्ये विभागून दिली पाहिजे जास्तीत जास्त प्रमाणात. सो इन अ मॉडर्न डेमोक्रेसी पॉवर शेअरिंग अरेंजमेंट कॅन टेक मेनी फॉर्म्स. लेट्स लुक ॲट द सम ऑफ द मोस्ट कॉमन अरेंजमेंट दॅट वी हॅव ऑर विल कम अक्रॉस. आणि म्हणून आधुनिक लोकशाहीमध्ये पॉवर शेअरिंगचे काही अरेंजमेंट आहेत, त्या आपण अरेंजमेंट पाहणार आहोत. आणि ज्या अतिशय सर्वसामान्य अरेंजमेंट आहेत आणि ज्या आपल्याला आता पाहायला मिळतील. सो फर्स्ट, पॉवर इज शेअर्ड अमॉंग डिफरंट ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट. हे आपण नवीन मागच्या इयत्तेमध्ये पण पाहिलं होतं की सत्तेची विभागणी ही शेअर केली जाते. सो पॉवर इज शेअर अमॉंग डिफरंट ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट. शासनाचे जे काही वेगवेगळे अंग आहेत त्या अंगामध्ये सत्तेची विभागणी ही केली जाते. कशी? शेअर
as the legislative, executive, and judiciary. Let us call this horizontal distribution of power because it allows the different organs of government placed at the same level to execute the different power. प्रत्येकाला शासन व्यवस्थे शासनामध्ये प्रत्येक अंगाला समान पॉवर ही दिली जाते. जसं आपण सत्तेची हॉरिझॉन्टल म्हणजे जर आडवी विभागणी जर पाहिली तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, ज्याला आपण म्हणतो लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी. लेजिस्लेचर म्हणजे कोण? जे कायदे करतं, ज्याच्यामध्ये आपण निवडून देतो लोक, खासदार, आमदार. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यकारी, ज्याच्यामध्ये ऑफिशियल लोक असतात, प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे लोक ते असतात. आणि ज्युडिशियरी म्हणजे न्यायमंडळ. तर ह्याच्यामध्ये समान सत्तेची विभागणी ही आपण केलेली पाहायला मिळते. So this is horizontal distribution of power because it allows different organs of government placed at the same level and to exercise the different power. त्यांना सारख्याच लेवलवरती ठेवलं जातं जिथे ते त्यांचा अधिकाराचा उपयोग करतात. Such a separation ensure that none of the organs can exercise unlimited power. ही विभागणी कशासाठी केलेली आहे की कोणीही एक व्यक्ती, कोणीही एक अंग, जसं आपण म्हणूया लेजिस्लेटिव्ह किंवा एक्झिक्युटिव्ह किंवा ज्युडिशियरी, सत्तेचा जास्तीत जास्त उपयोग करणार नाहीत. सो इच ऑर्गन चेक द अदर्स. प्रत्येक ऑर्गन एकमेकाला चेक करतं. दस रिझल्ट इन बॅलन्स ऑफ पॉवर शेअरिंग. आणि याच्यामुळे सत्तेचा जो काही विभागणी केल्यामुळे एक प्रकारे बॅलन्स राहतो, संतुलन तिथे ठेवलं जातं. सो बॅलन्स ऑफ पॉवर among various institutions. So last year we studied that democracy. In a democracy, even though minister and the government official exercise power, they are responsible to the parliament or state assembly. आणि म्हणून आपण काही मागील पाठामध्ये पण पाहिलं होतं 9वीमध्ये की मिनिस्टर किंवा जे आपण शासनाचे मंत्री किंवा शासनाचे जे अधिकारी आहेत त्यांनी सत्तेचा उपयोग जरी केला तरी ते कोणाला रिस्पॉन्सिबल आहेत? संसदेला किंवा राज्याच्या विधानसभेला. सो सिमिलरली म्हणजेच राज्यशासनाला. सो सिमिलरली although the judges are appointed by the executive, they can check functioning of executives or law made by the legislator. आता आपण म्हणूया जजेस कोण अपॉइंट करतं? एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण? ज्याला आपण म्हणूया कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळामध्ये जसं आपण म्हणूया त्याच्यामध्ये राज्यपाल असतात किंवा मग राष्ट्रपती असतात केंद्र शासनामध्ये. तर त्यांच्यामार्फत हे जरी अपॉइंट करत असतात तरी ते जे कार्यकारी मंडळाचं जे काही कार्य आहे, कायद्याचं जे कार्य आहे, जे कायदे मंडळाने बनवले आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम करतं. आणि म्हणून ही जी अरेंजमेंट आहे ते एकमेकाच्या बॅलन्सला, एकमेकाच्या जी सत्तेची वाटणी केलेली आहे ते एकमेकावरती लक्ष ठेवतात आणि त्याच्यामुळे सत्तेचं संतुलन हे टिकून राहतं. सो दिस इज हाऊ वॉट वी कॅन कॉल द पॉवर शेअरिंग अमॉंग द डिफरंट organs of government. Second, power can be shared among the government at different level. A general government for the entire country and the government for the provincial or regional level. हे तर आपल्याला माहितीच आहे की डिफरंट लेवलला पॉवर ही शेअर केली जाते, सत्तेची विभागणी केली जाते केंद्रामध्ये आणि राज्य शासनामध्ये. वेगवेगळे राज्य आपल्याला माहिती आहेत, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, त्यांचं स्वतःचं राज्य शासन आहे. आणि केंद्र शासन हे जे दिल्लीमध्ये पार्लिमेंटमध्ये जे खासदार निवडून येतात त्यांचं शासन व्यवस्था हे होते. सो सच अ जनरल गव्हर्नमेंट फॉर द एंटायर कंट्री युजली इज कॉल्ड फेडरल गव्हर्नमेंट. अँड इंडिया वी रेफर ॲज अ सेंट्रल ऑर युनियन गव्हर्नमेंट. आणि भारतामध्ये याला फेडरल गव्हर्नमेंट असं म्हणतात, सांघिक शासन पद्धती. आणि भारतामध्ये ही जी पद्धती आहे त्या पद्धतीला फेडरल गव्हर्नमेंट असं म्हणतात किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा युनियन गव्हर्नमेंट असं म्हणतात. सो द गव्हर्नमेंट ॲट द प्रोव्हिन्शियल ऑर रिजनल level are called different names in a different countries. and India we call them state government. भारतामध्ये राज्य शासनाला वेगवेगळे नावं आहेत. भारतामध्ये आपण त्याला राज्य शासन, स्टेट गव्हर्नमेंट असं म्हणतात. The system is not followed in all countries. There are many countries where there are no provincial or state government, but those countries like ours where there are different level of government, the constitution clearly lays down the power of different level the government. This is what they did
and Belgium but refused in Sri Lanka. आणि आपल्याला याच्यामध्ये असंही पाहायला मिळतं की वेगवेगळ्या देशामध्ये आपल्याला ही सिस्टीम पाहायला मिळते आणि आपण जगामध्ये अनेक असे पाहिलेले आहे की ज्याच्यामध्ये राज्य शासन हे अस्तित्वातच नाही आहे, स्टेट गव्हर्नमेंट हे अस्तित्वात नाही, फक्त केंद्र शासन अशा पद्धती आहेत. म्हणून परंतु भारतामध्ये असं नाही आहे. भारतामध्ये वेगवेगळे लेवल्स आहेत गव्हर्नमेंटचे, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, बरोबर आहे. दिस इज वॉट वी डिड इन बेल्जियम. बेल्जियममध्ये पण आपल्याला तशाच पद्धतीची शासन व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते, जिथे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे, समान अधिकार दोन्ही शासनाला आहेत. परंतु श्रीलंकेमध्ये हे नाकारण्यात आलं होतं. दिस वॉज रिफ्युज्ड इन श्रीलंका. दिस इज कॉल्ड फेडरल डिव्हिजन ऑफ पॉवर. The same principle can be extended to the level of government lower than the state government, such as the municipal and panchayat. So let us call the division of power involving the higher to lower level government in a vertical division of power. We shall study these at some length in the next chapter. हे वर्टिकल डिव्हिजन ऑफ पॉवर आहे, ज्याला आपण म्हणूया सत्ता. युनियन गव्हर्नमेंट, ज्याला आपण सेंट्रल गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट नंतर स्टेट गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला जिल्हा परिषदचं शासन असतं, त्याच्यानंतर पंचायत राज्य व्यवस्था आणि ग्रामपंचायत लेवलला ग्रामपंचायत, गाव पातळीवर ग्रामपंचायत, अशा पद्धतीने सत्तेची विभागणी आपल्याला वर्टिकल पाहायला मिळते. सो पॉवर ऑल्सो मे बी शेअर्ड अमॉंग द डिफरंट सोशल ग्रुप. सत्तेची जी विभागणी आहे ती वेगवेगळ्या सामाजिक गटामध्ये सुद्धा केली जाते. कशी? सो सच ॲज द रिलिजियस अँड लिंग्विस्टिक ग्रुप. कम्युनिटी गव्हर्नमेंट इन बेल्जियम इज अ गुड एक्झाम्पल ऑफ दिस अरेंजमेंट. मग ही सत्तेची विभागणी धार्मिक गटाच्या आधारावर किंवा भाषिक गटाच्या आधारावर, ज्याला आपण कम्युनिटी गव्हर्नमेंट असं मानतो, जे बेल्जियममध्ये आपण पाहिलं होतं. सो इन सम कंट्रीज देर आर कॉन्स्टिट्युशनल ऑर लीगल अरेंजमेंट where socially weaker section and women represented in the legislature and administration. काही देशामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं किंवा अशी कायद्याची योजना केलेली आहे किंवा असं घटना तयार केलेली आहे ज्याच्यामुळे समाजामध्ये जे दुर्बल घटक आहेत किंवा स्त्रिया आहेत यांना कायदे मंडळामध्ये किंवा प्रशासनामध्ये हे आरक्षण हे दिलेलं आहे. सो लास्ट इयर वी स्टडीड द सिस्टीम ऑफ रिझर्व्ह कॉन्स्टिट्यूशन इन असेंब्ली अँड द पार्लिमेंट ऑफ आवर कंट्री. आपण मागच्या वर्षी पण पाहिलं होतं की काही रिझर्व्ह कॉन्स्टिट्युएन्सी असतात, म्हणजे काय, राखीव मतदारसंघ, ज्याला संसदेमध्ये स्थान हे असतं. सो दिस टाईप ऑफ अरेंजमेंट इज मेन टू गिव्ह अ स्पेस इन अ गव्हर्नमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन. अशा प्रकारे अरेंजमेंट जे असते विशिष्ट समाजाच्या भाषा बोलणाऱ्या गटाला किंवा स्त्रियांना किंवा जे दुबळे गट आहेत अशांना रिझर्व्ह राखीव गट तयार करणे आणि त्यांना सत्ता प्रदान करणे. सो अशा पद्धतीने या प्रकारच्या प्रशासनसुद्धा म्हणजे सत्तेचे विभागणे हे केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो दॅट वुड फील अलिनिएटेड दॅट. मग अशा पद्धतीने केल्यानंतर काय होणार आहे? सो दिस टाईप ऑफ अरेंजमेंट मीन्स टू गिव्ह स्पेस in the government and administration to the diverse social group who otherwise would not feel alienated from the government. आणि अशा पद्धतीने आपण सत्तेची विभागणी हे समाजातील सगळ्या घटकाला जर दिलं तर ते ॲलिनेटेड, स्वतः वेगळे समजणार नाहीत. सो दिस मेथड इज युज्ड टू गिव्ह मायनॉरिटी कम्युनिटी अ फेअर शेअर इन पॉवर. आणि म्हणून आपल्याला हे आपण याच्यामध्ये पाहायला मिळालं की जे मायनर आहेत, जे संख्येने कमी आहेत, त्यांना सुद्धा सत्तेचा वाटणीही मिळले दिल्या जातो. सो पॉवर शेअरिंग अरेंजमेंट कॅन ऑल्सो बी सीन in a way political parties, pressure group and movement control or influence those in power. सत्तेची विभागणी ही वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये केली जाते, दबाव गट ज्याला आपण म्हणूया प्रेशर ग्रुप्समध्ये केली जाते, मुवमेंट चळवळीमध्ये केली जाते वेगवेगळ्या. कशी? सो इन अ डेमोक्रेसी सिटीजन मस्ट हॅव अ फ्रीडम टू चूज अमॉंग व्हेरियस कंटेंडर फॉर पॉवर. आपल्याला लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे की आपल्याला जे काही लोक कंटेंडर म्हणजे काय, स्पर्धक आहेत, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. काँग्रेस आहे, BJP आहे, बरोबर, शिवसेना आहे, हे वेगवेगळे कंटेंडर्स आहेत, एकमेकाचे स्पर्धक आहेत. आणि मग ते राजकारणामध्ये ज्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला म्हणूया सत्तासाठी मतदान करतात लोक, ते पक्ष त्यांचे स्पर्धक पाहून हे मतदान हे होत असतं. सो देर आर व्हेरियस कंटेंडेड फॉर द पॉवर. सत्तेमध्ये येण्यासाठी वेगवेगळे स्पर्धक असतात, वेगवेगळे पक्ष असतात. In a contemporary democracy, this take the form of competition among different parties. आणि म्हणून
सत्तेमध्ये येण्यासाठी एकदा 5 वर्ष पूर्ण झाली की नवीन सरकार येण्यासाठी नवीन मतदान प्रक्रिया राबवली जाते. वेगवेगळे पक्ष मग येतात. त्याच्यामध्ये आपण पाहिलं, मी सांगितल्याप्रमाणे काँग्रेस असेल, BJP असेल, शिवसेना असेल, हे वेगवेगळे पक्ष मग सत्तेमध्ये येण्यासाठी उतरतात. आणि मग इथे नागरिकांना चॉईस होतो की कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मी निवडून द्यायचं आहे. सो म्हणून सत्तेची वाटणी ही ती फक्त शिवसेनेकडे आहे का सत्ता आता फक्त, किंवा BJPकडे आहे का, नाही. समान सगळ्या लोकांना संधी ही मिळू शकते. सो इन द लॉंग रन पॉवर इज शेअर्ड अमॉंग द डिफरंट पॉलिटिकल पार्टीज दॅट रिप्रेझेंटेड डिफरंट आयडिओलॉजीज अँड सोशल ग्रुप. आणि म्हणून सत्तेची विभागणी ही वेगवेगळ्या पार्टीच्या लोकांना दिली जाते, ज्यांची प्रत्येकाची आयडिओलॉजीज ही वेगळी असते. आयडिओलॉजी म्हणजे विचारधारा. वेगवेगळ्या समाजातील गटांची विचारधारा ही वेगळी असू शकते. सो समटाईम दिस काइंड ऑफ शेअरिंग कॅन बी डायरेक्ट वेन द 2 or more parties फॉर्म अँड अलायन्स टू कॉन्टेस्ट इलेक्शन. आता अशा वेळेस काय होऊ शकतं, जर दोन्ही पक्षांचे जे उमेदवार आहेत ते जर निवडून आले समान, तर त्यावेळेस ते अलायन्स तयार करतात, गठबंधन ज्याला आपण म्हणूया. 2 पक्ष एकत्र येऊन सरकार चालवतात. सो दे फॉर्म ऑफ कॉलिएशन गव्हर्नमेंट दस शेअरिंग पॉवर. आणि मग यालाच आपण कॉलिएशन सरकार किंवा गठबंधन, 2 पार्टींचं एकत्र येऊन केलेलं सरकार मग सत्तेची ती वाटणी करतात. सो इन अ डेमोक्रेसी वी फाइंड इंटरेस्ट ग्रुप्स such as those of trader, businessmen, industrialist, farmer and industrial worker. काही इंटरेस्ट ग्रुप असतात ज्याला आपण म्हणूया, ज्यांचे हितसंबंध नुसार हे गट असतात. मग ते व्यापाऱ्यांचे असतात किंवा उद्योगपतींचे असतात, शेतकऱ्यांचे असतात किंवा राजकारणात त्या कामगारांचे असतात. सो दे also will have a share in the government power either through participation in the governmental committees or bring influence on decision making process. मग हे लोक एकतर डायरेक्ट पार्टिसिपेशन करतात गव्हर्नमेंटमध्ये, त्यांचे पक्षाचे उमेदवार ते उभे राहतात, किंवा मग ते कमिटीजमध्ये कोणते तरी असतात, किंवा मग त्यांचा निर्णय प्रक्रियेमध्ये त्या अशा गटांचा प्रभाव हा असू शकतो. आणि म्हणून हा जो मोठा गट आहे त्यांचे हित आपण पाहिले पाहिजे, नाही तर आपल्याला ते मतदान करणार नाहीत. हे बिझनेसमॅन आहेत किंवा हे इंडस्ट्रियलिस्ट आहेत किंवा हे वर्कर आहेत. म्हणून हे डायरेक्ट डिसिजन मेकिंगवर इन्फ्लुअन्स हे करत असतात. निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा ते प्रभाव हे निर्माण करत असतात. त्यांच्या वेगवेगळ्या कमिटीज असतात किंवा मग निर्णय प्रक्रियेवर त्यांचा परिणाम होतो. सो इन द युनिट 3 वी शॅल स्टडी द वर्किंग ऑफ पॉलिटिकल पार्टीज, प्रेशर ग्रुप अँड सोशल मुवमेंट. चॅप्टर 3मध्ये आपण हे पुढे पाहणारच आहोत. सो अशा पद्धतीने सत्तेची ही विभागणी ही केलेली आपल्याला पाहायला मिळते. हॉरिझॉन्टलमध्ये आपण पाहिलं की एक्झिक्युटिव्ह, बरोबर आहे. हॉरिझॉन्टल पॉवर शेअरिंगमध्ये आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने सत्तेची विभागणी ही झालेली आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. सो लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियल. वर्टिकल आपण मध्ये पाहिलं होतं की युनियन गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट अँड लोकल गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर अमॉंग वेरियस सोशल ग्रुप्स अँड अमॉंग वेरियस pressure group and political parties. So that's all from my side. This is the end of this chapter. Thank you very much for watching.